प्रभूची स्तुती असो. अनेकदा आपण इमोशनली खूप लोनली फील करत असतो. म्हणजे मानसिक रूपाने आपल्याला खूप एकटं वाटत असतं. अशा वेळेस काय होतं, की आपण आहे ना परमेश्वराच्या शोधात असतो आणि त्यांना आपण शोधत असतो आणि कुठे ना कुठे आपलं मन आपण रमवायला बघत असतो. पण आपल्याला तिथूनच निराशा मिळते, तिथूनच आपल्याला दुःख मिळतं आणि मग याचा काय अर्थ आहे? परमेश्वर आपल्याला नक्की काय म्हणतायत? येशू काय म्हणतायत? थोड्याच दिवसा अगोदर माझ्यासोबत एक खूप असा छान इन्सिडेंट झाला. तर असं झालं, की मी कॅब बुक केली होती एका ठिकाणावरून आणि तिथून मी कंटिन्यू वेट करते त्या ड्रायव्हरचा आणि तो येतच नव्हता. आणि बघितलं तर तिथे लिहिलेलं, की ड्रायव्हर इज हिअर पण तो दिसतच नव्हता तिथे कुठे आणि मग मला असं वाटलं वेट करून नंतर मला समजलं, की मी ती बुक केलेली ती थोडंसं त्या जागेपासून वेगळ्या ठिकाणी असताना बुक केलेली आणि म्हणजे 2 मिनिटाचाच रस्ता होता. तो तिथेच उभा होता आणि मी त्याला दुसरीकडे शोधत होती. आणि अशा वेळेस मला असं वाटलं परमेश्वराने मला एक खूप मोठा लेसन शिकवला. ते मला बोलत होते, "तू मला शोधते, पण दुसरीकडे, जिथे मी नाही आहे." अनेकदा येशू आपल्या सोबत असतात, पण आपण आहे ना त्यांच्या शोधामध्ये बाहेर जातो. इकडे-तिकडे आपण शोधत बसतो आणि मग आपण निराश होतो कारण आपल्याला तिथे येशू सापडत नाही. कारण आपल्याला येशू हवेत, परफेक्ट लव्ह हवंय आणि येशूच आपल्यावरती ते प्रेम आपल्याला देऊ शकतात किंवा आपल्याला समजू शकतात, जसे आपण आहोत आणि आपला स्वीकार करू शकतात. तर अशा वेळेस खूप इम्पॉर्टंट आहे, की आपण आपलं हृदय किंवा आपला जो फोकस आहे, तो परमेश्वरावर किंवा येशूवर पूर्णपैकी लावूया. कारण आपण येशूवर जर का आपला फोकस लावला ना, तर आपल्या आजूबाजूला कितीही डिस्ट्रॅक्शन असतील, तरी आपण निराश होणार नाही किंवा आपण अपसेट होणार नाही. कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की काही गोष्टी कधीच बदलणार नाही. आपला काही स्वभाव असेल किंवा आपल्या काही सवयी असतील आणि आपण कंटाळून गेलोय, की आपल्याला काहीच करता येत नाही, त्याच्यातून निघताच येत नाहीये. तर सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की आपण बघतो, की वेळेचा एक स्वभाव आहे. वेळेला आपण थांबवू नाही शकत, तो पुढे चालतच राहणार. आगीला पण एक स्वभाव आहे, एक नेचर आहे किंवा पाण्याचा एक नेचर आहे, एक स्वभाव आहे. त्याचप्रकारे मनुष्याचा एक स्वभाव आहे. पण परमेश्वर आहे ना, तो परमेश्वर आहे. कारण तो स्वभाव किंवा नेचर याच्या बियॉन्ड आहे. निसर्गाच्याही पुढे पलीकडे तो आहे. तो निसर्गाचा नियम बदलू शकतो. तो सगळ्याचे नियम बदलू शकतो म्हणूनच तो परमेश्वर आहे. त्यामुळे आपल्याला समजतं, की अब्राहामाला जेव्हा परमेश्वराने खूप मोठं कार्य करायला बोललं, त्याच्या स्वतःच्या मुलाला अर्पण करायला बोललं, तर तो विश्वास करू शकला कारण त्याला माहिती आहे, की परमेश्वरासाठी काहीच अशक्य नाहीये. आपल्याला असं वाटतं ना, की आता काहीच होऊ शकत नाही. काही सिच्युएशन प्रमाणेच आपला विश्वास वर-खाली होत असतो. आपल्याला असं वाटतं, की आता हिचा स्वभाव बदलूच शकत नाही किंवा आपला स्वभाव बदलूच शकत नाही किंवा या गोष्टी कधीच आता अशक्य आहे बदलणं. पण परमेश्वर आपल्याला ही खात्री देतायत, की त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड. कारण ते निसर्गाच्या नियमाच्या पलीकडे काम करतात. कसं? तर बायबलमध्ये आपण बघतो, जेव्हा त्यांनी तांबड्या समुद्राचा मधून त्यांनी रस्ता बनवला त्यांच्या लोकांसाठी आणि तो तांबडा समुद्र हा उभा राहिला. तर तो त्याचा स्वभाव नव्हता. पाण्याचा स्वभाव तसा नव्हता. तरी पण पाणी उभं राहिलं म्हणजे परमेश्वराने त्याला आज्ञा दिल्यामुळे त्याचाही स्वभाव बदलला. त्याच प्रकारे आपण बघतो डॅनियल या पुस्तकामध्ये डॅनियलचे हे 3 मित्रांना जेव्हा आगीत टाकलं गेलं, तरीही ते सुखरूप बाहेर आले. त्यांना आगीने काहीच केलं नाही. कारण परमेश्वराने त्या आगीला आज्ञा दिली आणि त्याचा स्वभाव बदलला आगीचा. तर परमेश्वरासाठी काहीच अशक्य नाही आहे. ते प्रत्येकाचा स्वभावही बदलू शकतात आणि आपलाही स्वभाव बदलू शकतात. मग आपण का निराश आहोत? जर का आपल्याला असं वाटतंय, की काहीतरी आपल्याला खाली आणतंय आणि आपल्याला त्याच्यातून बाहेरच निघता येत नाहीये. आपलं मन आहे ना खूप निराश आहे, खूप अपसेट आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप जास्त दुःख होतंय, निराशा येते. तर अशा वेळेस मला असं वाटतं गाठ सोडवणारी मदर मेरीचा जो नवीना आहे, अनडूअर ऑफ नॉट्स हा 9 दिवसाचा नवीना आहे. तो तुम्ही करून पहा. कारण त्याच्यातून मला खरंच खूप फायदा झाला आहे आणि खूपच मी अजूनही कधीही करते जेव्हाही मला वाटतं.
आणि खूप अशा इम्पॉसिबल गोष्टी झाल्या आहेत. कारण पवित्र मरियेच्या मध्यस्थीने तिच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराने अशा-अशा गाठी सोडल्या आहेत. असे-असे अटॅचमेंट्स किंवा असे काही गोष्टी आहेत ज्याच्यात आपण अडकून गेलो आहोत. त्याच्यातून आपल्याला खूप जास्त शांती मिळेल आणि आपण बाहेर निघू शकतो. आपल्या ख्रिस्ती जीवनमध्ये आपल्याला प्रीती करायला परमेश्वराने सांगितलं आहे. पण जेव्हा आपण निराश असू, जेव्हा आपलं मन अस्थिर आहे, आपला फोकस येशूकडे कंप्लीट नाही असेल, तर मग केअर अँड कंपॅशन म्हणजे काळजी करणं किंवा दया करणं हे आपल्याला जमत नसतं. अशा वेळेस सुद्धा ही अनडूअर ऑफ नॉट्सचा नवीना मी तो लिंक करते या डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही त्या लिंककडे जा आणि करा. इंग्लिशमध्ये आहे, मराठीत पण तुम्हाला मिळेल. तर तो जर का आपण मनापासून केला, तर आपल्याला सगळ्या गाठी, सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून आपण बाहेर निघून परमेश्वराची प्रीती, येशूची प्रीती आपल्या हृदयात येईल आणि आपल्याला दुसऱ्यांसाठी खरंच खूप केअर आणि कंपॅशन येईल. म्हणजे खूप काळजी वाटेल लोकांची आणि त्यांच्यासाठी करुणा येईल. हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स थ्रू तुम्हाला सांगू शकते. आणि तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही ज्या प्रॉब्लेम्समधून चालले आहात, तिथे येशू तुमच्या सोबत आहेत आणि ते तुम्हाला हेच आश्वासन देत आहे, की त्यांच्यावर विश्वास करा. लोकांनी बोललेल्या शब्दांपेक्षा किंवा आपल्या मनामधले जे विचार आहेत, ते खरे आहेत, खोटे आहेत, आपल्याला काहीच माहीत नाहीये. आपल्याला येशूवर विश्वास ठेवायचा आहे. त्यांनी जे वचन दिलं आहे, त्यांनी जी आज्ञा दिली आहे आणि त्यांनी जे आपल्याला सांगितलंय, की ते आपल्याला अनंत जीवनासाठी बोलवत आहे आणि अनंत प्रीती करत आहे आपल्यावर. याच्यावर आपण विश्वास ठेवूया आणि निराशेतून बाहेर निघूया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय-बाय.